महापालिका निवडणुकीत 20 वर्षे पक्षात राबणाऱ्या निष्ठावंतांना राजकीय पक्षांनी डावलून बाहेरून आलेल्या उपऱ्यांना तिकिटे दिली। काही पक्षांनी तिकिटांचा बाजार मांडला आणि आपल्या पक्षाचा पारदर्शीपणा उघड केला। या प्रकारामुळे निष्ठावंत दुखावले, नाराज झाले आणि त्यांची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागली। भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने एबी फॉर्म घेण्यासाठी आलेल्या उमेदवाराकडे 2 लाखाची मागणी केली। हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला। 2 लाख रुपये द्या। आता हो इथे काय तुझं? आता काही पाहिजे मला तर नारायणवरून भेटा म्हणजे 2 लाख रुपये नेगोशिएशन करू ना नाना 2 लाख रुपये कोणाशी बोलून घ्या तुम्ही, चेक द्या मला, थोडं बाजूला या, पुढचं काम होईल माझं, प्लीज। 10 लाख रुपये दिले, माझं तिकीट कसं कट करेल तो? ट्रान्सफरचं तिकीट फायनल होतं, तिकीट काय संबंध किचनचा? आणि सर्व तिकीट एका ठिकाणी दिले, कसं काय फायनल चालणार आहे? नेरकर एका ठिकाणी, अन्न एका ठिकाणी, जगड अन्न नाही साहेब, सर्व एका ठिकाणी चालू नको, कसं काय फायनल? या प्रकरणी गोपाळ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रकाश सांगतानाचा व्हिडिओ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। परंतु एबी फॉर्म देतानाच पक्ष निधी मागणी कितपत योग्य हा प्रश्न उरतोच आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।